हिंदवी परिवारातर्फे आयोजित शिवप्रबोधन पर्वाच्या नियोजन संदर्भातील पूर्वनियोजित बैठक हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापुरातील खंदक बगीचा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, संस्कार, राष्ट्रनिष्ठ आणि सामाजिक बांधिलकी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवप्रबोधन पर्वाच्या विविध उपक्रमाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। कार्यक्रमाचे नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप, युवकांचा सहभाग, जनजागृती आणि उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत उपस्थितांनी आपले मत व सूचना मांडल्या। हे जीवनात आले नसते तर कदाचित मी सुद्धा एवढा प्रामाणिक राहू शकलो नसतो, कारण आपण आपल्या सभोवतालच्या वातावरणानुसार घडतो किंवा बिघडतो। एक गुरुवर्य जे आपल्या सर्वांनाच प्रेरणास्थान म्हणून आहेत ते डॉक्टर शिवरत्न शेटे सर, आणि आता इथे उपस्थित नसताना सुद्धा आवर्जून नाव घेतो, आकाशवाणी सोलापूर केंद्रात आमच्या निवेदिका होत्या सुनीताताई तारापुरे, त्यांच्या विचारांचा सुद्धा खूप मोठा संस्कार माझ्यावर झाला असं वाटतं की कोणीही आपल्याकडे बघत नसताना आपण आपल्या कामाशी प्रामाणिक कसं राहावं हे या दोन व्यक्तिरेखांमुळं जास्त बिंबवलं गेलं। नाहीतर महानगरपालिकेत 5 वर्ष नगरसेवक असताना कदाचित मी सुद्धा वाहवत गेलो असतो। एक प्रसंग सुद्धा सरांना माहिती आहे, असो तो भाग नाही। पण पहिल्यांदा मनापासून सरांचे आणि हिंदवी परिवाराचे मनापासून आभार मानतो की शिवप्रबोधन ही काळाची गरज आहे आणि ती परिवाराच्या वतीनं सुरू केली जाते, याचा मनस्वी आनंद होतो। आज घरातला सुद्धा संवाद हलवत चाललेला आहे। घरात आपण 4-5 सदस्य असलो तरी एकमेकांशी बोलणं होत नाही। अतिशयोक्ती म्हणून एक रील होता किंवा व्हॉट्सअपला मेसेज होता की ताटातली चपाती संपली आहे, हे बायकोला व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगावं आणि मग तिने चपाती आणून वाढावी, इतका तो संवाद हरवत चाललाय। पण अशा काळामध्ये आता संवादाचं महत्व काय जर म्हणाल तर जसं सरांनी सांगितलं, आउटलेट, आपला एकमेकांशी बोलणं, आपलं मत व्यक्त करणं। आपल्यापैकी असा कोणीच नसेल की ज्याच्या आयुष्यात नैराश्याचे क्षण आले नाहीत, नकारात्मकता आली नाही, पण त्या नकारात्मकतेवर सकारात्मकतेनं मात करण्यासाठी आपल्याला कुठेतरी हलकं व्हायला आपलं हक्काचं स्थान पाहिजे असतं। आत्महत्या करणं, वाईट मार्गाला जाणं, व्यसनाच्या आहारी जाणं हे योग्य नाही, प्रत्येकाला कळत असतं, पण त्या प्रसंगात ते वळत नाही। हे सगळं बरोबर आहे, तुमचं तत्वज्ञान सगळं खरं आहे, पण माझी परिस्थिती वेगळी आहे असं वाटतं जर ऐकणारं हक्काचं कोणी नसेल तर। आणि ऐकणारं हक्काचं स्थान निर्माण करण्यासाठी हिंदवी परिवार पुढाकार घेतो, ही मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे। हिंदवी परिवार महाराष्ट्र राज्य आयोजित रविवारच्या प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारी सकाळी 8 वाजता हा उपक्रम महाराष्ट्रव्यापी घ्यायचं ठरवलं आहे आम्ही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की शिवप्रबोधन पर्व असं याचं नाव दिलं आहे। म्हणजे लोक आध्यात्मिक कथांना जातात तो वर्ग वेगळा असतो, भागवत कथा असेल, रामायण कथा असेल, शिवपुराण कथा असेल, पण युवकांसाठी त्यातही 8वीच्या वरच्या वयात, म्हणजे आज आपण एक कंडिशन टाकली की 8वीच्या वरच्या वयातील कुणीही इथं सहभागी होऊ शकतो। आता शिवप्रबोधनाची आवश्यकता काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आज शाळा महाविद्यालयातल्या कोर्समध्ये जे मिळत नाही ते या हिंदवी परिवाराच्या शिवप्रबोधनामध्ये मिळणार। संस्काराचं सॉफ्टवेअर खरं तर आपापल्या मुलाबाळांच्या मेंदूमध्ये घुसवण्यासाठी तेवढा वेळ पालकांना मिळत नाही, तर या शिवप्रबोधनामध्ये वेगवेगळे राष्ट्रबांधणीचे सॉफ्टवेअर म्हणजे शिवचरित्रापासून ते आरोग्यापर्यंत इथं शिकायला मिळणार। आणि त्याहीपेक्षा पलीकडं आज संवाद हरवत चालला आहे। या मनोरंजनाच्या दुनियेमध्ये नेटफ्लिक्स असेल, मूव्ही असेल किंवा वेब सिरीज असेल, याच्या पलीकडं रीलच्या दुनियेपेक्षा रिअल दुनिया कशी असते हे दाखवण्यासाठी शिवप्रबोधन आहे। आणि नैराश्याच्या गर्तेत बुडत असलेला युवक जो संवादच साधत नाही, जो मोबाईलवरती चॅटिंग करत राहतो किंवा फक्त त्या हाताच्या मुवमेंट्स असतात, कीबोर्ड्सवरच्या चॅटिंगचे मुवमेंट असतात, ते हातावरचं ओठावर यावं यासाठी शिवप्रबोधन आहे की हे बोलकं व्हावं, यांनी बोलावं आणि बोलण्यातनं संवाद साधला जाईल आणि मोकळं होतील मुलं। जसं कुकरला शिट्टी आहे, धरणारा दरवाजेत, शिट्टी नसती तर कुकर फुटला असता, दरवाजे नसते तर धरणं फुटली असती, तसं मेंदू हा कुकरसारखा आहे। आणि जोपर्यंत युवकांना मोकळं संवाद साधण्यासाठी व्यासपीठ मिळणार नाही, आणि म्हणून हिंदवी परिवाराच्या वतीनं पहिला रविवार
सकाळी 8 वाजता या हुतात्मा बागेमध्ये, खंदक बागेमध्ये सगळी तरुणाई 8वीच्या वरच्या वयोगटातील सगळे अगदी वृद्धांपर्यंत एकत्र येतील आणि याच्यामध्ये 15 मिनिट शिवचरित्राचं वाचन होईल. अर्धा ते पाऊण तास छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन विचार प्रत्येक वेळी सांगण्यात येईल. 15 मिनिट आरोग्यावरती होतील आणि नंतरचा कालखंड त्यांच्या मनातली प्रश्न, एखादा युवक डिप्रेशनमध्ये असेल त्याची कारणं शोधणं आणि त्याला काउन्सिलिंग करणं. त्यामुळं इथं शिवप्रबोधनाला यायचं असेल ना तर माझं आव्हान आहे की पिढी घडवायचं असेल तर इथं या. तुमच्या मुलांना चांगले सॉफ्टवेअर, व्यसनमुक्तीपासून ते पर्यावरणापर्यंत, आईवडिलांची आज्ञापालनपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊचं आज्ञापालन केलं तसे मुलं घडवण्यासाठी मला असं आवाहन करायचे सोलापूरकरांना की तुम्ही शिवप्रबोधनाच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी इथे 7:45ला यायचं, कारण 8:00ला कार्यक्रम सुरू होतो. शिवविचार हा केवळ इतिहासाचा विषय नसून तो वर्तमान घडविण्याची प्रेरणा आहे. या भावनेतून शिवप्रबोधन पर्व यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी हिंदवी परिवाराचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक गुरुशांत धोतरगावकर, डॉक्टर सुप्रज्ञा शेटे, जिल्हा प्रमुख सोमनाथ शिंदे, शहर प्रमुख तुषार अवताडे, विधी विभागाचे प्रमुख ॲडव्होकेट महेश जगताप, विजय पोकरकर यांच्यासह हिंदवी परिवाराचे शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.